एसीएस सर्व्हिसिंग मध्ये काय करायचं आपल्याला नेमका, त्याच्यामधलं हा बरोबर, जे धूळ जे घाण जे बसलेले आहे ते साफ करणे. त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय महत्वाचं आहे सर्व्हिसिंग मध्ये आपल्याला, ह्याच्यामध्ये बघा सगळ्यामध्ये इंडोर मध्ये बघितलं तर ह्याचे जे एअर फिल्टर आहेत, एअर फिल्टर एकदम स्वच्छ असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचे जे कुलिंग कॉईल आहे, कुलिंग कॉईल स्वच्छ असणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा जो ड्रेन चेंबर आहे, ड्रेन चेंबर पण स्वच्छ असणं गरजेचं आहे. कारण का ड्रेन चेंबर जर स्वच्छ नसेल तर काय प्रॉब्लेम होईल, पाणी इथं लिकेज होईल. ड्रेन पाईप जर चोकअप असेल तर काय होईल, पाणी इथं लिकेज होईल. बरोबर. आणि जर समजा कुलिंग कॉईल जर चोकअप असेल, धुळीनं जाम असेल तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर, कुलिंग नाही होणार. कारण काय एअर जो आहे, एअर ब्लोअरने जी हवा खेचली जाते ती हवा पास होईल का, कुलिंग कॉईलला टच होऊन पास नाही होणार. त्यामुळे काय कुलिंग नाही होणार. आणि जर समजा एअर फिल्टर जाम असेल तर तोच प्रॉब्लेम होणार, काय होणार, हवा जी आहे ते पास नाही होणार. त्यामुळे कुलिंगला इफेक्ट देणार नाही. त्याच्यानंतर एअर ब्लोअर जर जाम असेल धुळीने तर काय होईल, काय नाही होणार, काय होणार, हवा स्पीड मध्ये खेचली जाणार नाही. बरोबर. आणि खेचली न गेल्यामुळं हवा फेकली पण जाणार नाही. त्यामुळं आपला एअर ब्लोअर आहे तो कसा स्वच्छ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं इंडोरचं. ठीक आहे. इंडोर मध्ये आपल्याला काय काय स्वच्छ पाहिजे, एअर फिल्टर, कुलिंग कॉईल, एअर ब्लोअर फॅन, त्याच्यानंतर ड्रेन चेंबर, ड्रेन पाईप हे स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या आउटडोर मध्ये काय स्वच्छ पाहिजे, आपल्याला कंडेन्सर स्वच्छ, पाण्याने धुवा किंवा एअर ब्लोअरने हवा मारा, पण ते कसं पाहिजे आपल्याला, स्वच्छ पाहिजे. समजलं. कसंही स्वच्छ करा तुम्ही, हवा मारून स्वच्छ करा, ब्रशने स्वच्छ करा किंवा जेट पंपने स्वच्छ करा. हे जे आपल्याला पार्ट आहेत, हे जे वस्तू आहेत एकदम स्वच्छच पाहिजे, तर कुलिंगला 100% इफेक्ट देणार.